हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, हा ब्लॉग आहे आजचाच आणि ह्या ब्लॉगची सुरुवात होते सकाळच्या 7 वाजल्यापासून. तर आत्तापर्यंत माझी बरीचशी कामं आवरलेली आहेत, फक्त 1-2 कामं बाकी आहेत आता. तर खरं तर ब्लॉग कधीपासून स्टार्ट करावा हेच मला कळत नव्हतं. पण अचानक म्हणजे केला, व्हिडिओ चालू केला आणि मग स्टार्ट झाला इथूनच. तर आत्तापर्यंत म्हणजे सकाळी 3:30ला उठून साहेबांसाठी डब्बा वगैरे बनवून दिला आणि त्यानंतर मग बाथरूम, वॉश बेसिन हे ते घासून घेतलं सगळं. त्यानंतर अंघोळ वगैरे करून घेतली आणि मग पुन्हा वैभवदादाला उठवलं. त्याला पण अंघोळ करायला सांगितलं आणि त्यानंतर मग त्याच्या नाश्त्याची व्यवस्था केली. त्याचा डबा वगैरे बनवून दिला आणि आता तो निघाला आहे त्याच्या शाळेमध्ये. आजकाल त्याची शाळा जी आहे ती सकाळची झालेली आहे आणि त्यामुळं मग तो निघाला आहे शाळेमध्ये. आणि अन्नूताईची मात्र झोप चालू आहे, कारण की ना रात्री पाणी जे आहे ते पाणी खूप उशिरा आलं, म्हणजे 11:45च्या सुमारास पाणी आलं आणि त्या टायमाला ना मग अन्नूताई आणि साहेब ह्या दोघांनी मिळून ना पाणी भरून घेतलं, म्हणजे बकेटा वगैरे भरून घेतल्या आणि हंडा वगैरे पिण्याचा धुवून स्वच्छ भरून घेतला, बाटल्या वगैरे भरून घेतल्या. बाटली घेतला ना. आणि त्यानंतर मात्र थोड्या वेळ निवांत बसून बाल्कनीमध्ये चहा वगैरे पिला आणि कमीत कमी अर्धा तास तरी मी बसून राहिले, कारण की एवढी काही आता घाई नव्हती. फक्त कपडे धुवायचं काम बाकी होतं आणि लादी पुसायचं काम बाकी होतं. तर पाणी गेलेलं आहे त्यामुळं म्हणलं आता की निवांतच करावं. तर बसले होते. एखाद्या दिवशी कंटाळा येतो कामं करायचा आणि त्यामुळं ना मग असंच झालं होतं. आपण मी निवांतपणे शांत हवेला बसले होते आणि सकाळी सकाळी बाल्कनीमध्ये बसले ना तर ते चिमण्यांचा चिवचिवाट तर ऐकायला येतोच, कोकिळाचा त्याचा पण आवाज येतो आणि त्यानंतर ना म्हणजे मुलं शाळेत चाललेली लहान लहान, त्यानंतर कामाला चाललेली माणसं, सगळं सगळं म्हणजे ना एकदम पॉझिटिव्ह वाटतं बाल्कनीमध्ये बसल्यावरती. त्यामुळं ना मग निवांतपणे बसले होते. कधीही काही हे वाटलं ना, कंटाळा वगैरे आला की मग थोडा वेळ मी बसत असते बाल्कनीमध्ये, कारण की टी व्ही बघणं हे काही हे वाटत नाही मला जास्ती. पण बाल्कनीत बसल्यावर मात्र खूप छान असं मनोरंजन होतं आणि छान वाटतं. आणि त्यानंतर इथे पुन्हा कामाला सुरुवात केलेली आहे. तर गादीमध्ये आणून ठेवली होती मी बेडरूममध्ये, पण ते तसंच ठेवलं आणि त्यानंतर चहा वगैरे पिला बाल्कनीत बसून आणि त्यानंतर मग पुन्हा आले बेडरूममध्ये. तर आता इथे चादर म्हणजे बेडशीट जे आहे ते सेट करून घेते. तर बेडशीट मी बदललं नाही, कालचंच बेडशीट ठेवलेलं आहे आज पण, कारण की कालच मी नवीन बेडशीट लावलं होतं. त्यामुळं ना आज बेडशीट चेंज नाही केलं. आणि आजकाल ना हे उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, गरमीचे दिवस चालू आहेत, त्यामुळं ना फिटिंगचे कपडे घालायला थोडंसं अवघड होतं आहे. त्यामुळं ना मग मी साडीचा एक जुनी साडी होती, जिला मी कधी वापरत पण नव्हती आणि त्या साडीचा मी एक टॉप आणि एक प्लाझो शिवून घेतला कालच. तर ना म्हणजे ढिले ढिले कपडेच चांगले वाटतात आणि दिवसभर ते गाऊन वगैरे घालून फिरणं हे पण चांगलं वाटत नाही. त्यामुळं ना मग मी इथे एकदम ढिल्ले ढिल्ले कपडे शिवले, म्हणजे एक टॉप आणि प्लाझो. तर प्लाझो एकदम परफेक्ट बसला आणि टॉप पण एकदम परफेक्टच आहे. पण ना फक्त एवढं की कपडा निवडायला मी चुकीचा निवडला. कपडा जो आहे साडीचा तो फुगगार होता आणि कडक होता आणि त्यामुळं ना तो टॉप पण एकदम असं फुगगार दिसतोय. आणि ह्याच टॉपला जर सिल्की असा कपडा छान असा घेतला असता ना तर खूप छान दिसला असता टॉप. पण ते साडी कडक असल्यामुळे ते एकदम कडक कडक दिसतोय. आता त्याला धुवून धुवून जर
व्यवस्थित झाला तर बरं आहे मग. तर आता इथे मी कपडे निरम्यात घालायला आली होती आणि तेवढ्यात चेक केलं तर ना पाणी पण होतं अजून नळाला. आणि कधी येतं कधी जातं काय कळून पण येत नाही ते पाण्याचं काय म्हणजे असं फिक्स टायमिंग नाही. कधी पण येतं कधी पण जातं असं चालू आहे. आणि त्यामुळं ना मग पाणी आहे तर म्हणलं पटकन आता कपडे आता निरम्यात घालून ना जास्ती वेळ असं भिजायला ठेवणार नाही तर पटकन धुवून घेते. कारण की नळाला पाणी असलं ना तर मग व्यवस्थित कपडे धुता येतं. बाकी मोजक्या पाण्यामध्येच एकदम धुवायचं म्हणलं तर मग ते आता सवय मोडलेली आहे मोजक्या पाण्यामध्ये धुवायची. त्यामुळं म्हणलं आता पटकन निरम्यात घालून जास्ती वेळ ठेवणार नाही तर धुवून घेईन लगेच. आणि आमच्या इकडे ना कालपासून थोडंसं वातावरणात बदल झालेला आहे. म्हणजे सकाळच्या टायमाला ना एकदम असं कडक ऊन वगैरे पडत नाही. तर थोडंसं असं ढगाळ वातावरण असल्यासारखं वाटतं. म्हणजे थोडंसं नॉर्मली, जास्ती नाही. तर म्हणजे असं कडाक्याचं ऊन वगैरे पडत नाही. थोडंसं शांत असं वातावरण आहे आणि मला वाटतं कुठेतरी पाऊस वगैरे पडत असेल त्यामुळंच एवढं म्हणजे असं वातावरण झालेलं आहे. तर कपडे निरम्यात घालून झाल्याच्या नंतर ना मी पटापट कपडे धुवून घेतली. त्यानंतर माझे कपडे वगैरे धुवत बसायचा व्हिडिओ वगैरे करत बसले नाही मी. कारण की पाणी होतं ऐनास तर म्हटलं पटकन धुवूनच घ्यावं. आता व्हिडिओ वगैरे करत बसलं की मग तेवढ्या टायमामध्ये जर पाणी गेलं बिलं तर म्हणून मी ना ते व्हिडिओ वगैरे बनवला नाही. तर कपडे डायरेक्टली धुवून घेतले आणि नळावर ठेवून घेतले पटापट धुवून आणि आता ते कपडे बकेटामध्ये भरून आणले आणि आता सुकायला टाकून देते. आणि आता कपडे सुकायला टाकल्याच्या नंतर मग मला एक खूप महत्त्वाचं काम करायचं आहे. माझ्या मैत्रिणीच्या घरी जाणार आहे मी आज थोड्या वेळासाठी. कारण की माझी मैत्रीण सध्या ना खूप टेन्शनमध्ये आहे. त्यांनी ना जेव्हा शिफ्टिंग केली इथे म्हणजे 8 तारखेला त्यांची पूजा होती आणि शिफ्टिंग केली तेव्हा ते युद्धाचं वातावरण होतं आणि त्यांना ना तिकडून इकडे ट्रान्सफर भेटलं नाही. तर ट्रान्सफर भेटलं नाही तर मग मी पण सांगितलं की ठीक आहे ट्रान्सफर नाही भेटत तर आपण न्यू कनेक्शन घेऊया. तर न्यू कनेक्शन घ्यायला गेलं तर तिथं पण भेटेल म्हणून बाटला म्हणून सांगितले पण आता सध्या त्यांचा बाटला भेटणं मुश्किल झालेलं आहे. म्हणजे त्यांचा बाटला पण भेटत नाही आणि त्यांनी जेव्हा इकडं आले होते तेव्हा त्यांनी छोटासा ब्लॅकचा बाटला घेतला होता तर तो चालत होता आतापर्यंत. पण आता दुसरा बाटलाच भेटत नाही त्यांना. तर मग मी ना माझ्याकडे जो एक्स्ट्रा बाटला होता तो बाटला त्यांना दिला. पण आता त्यांना ही भीती आहे की ताईचा बाटला जर कधी संपला अचानक तर काय करायचं? कारण की त्यांचा बाटला भेटणं तर खूप मुश्किल झालेलं आहे आता सध्या तर. आणि आता आपण राहतोय तर अशा ठिकाणी जिथं आपल्याला चूल पण नाही पेटवता येणार अशा ठिकाणी राहतोय. मग आता जर बाटला अचानक जर ताईचा बाटला संपला तर काय होईल हे त्यांना टेन्शन आलेलं आहे. आणि ते दोघं पण नवरा बायको खूप म्हणजे खूप टेन्शनमध्ये आहेत. ते खूप प्रयत्न करत आहेत की त्यांना बाटला भेटावा म्हणून. पण आता सध्या ना न्यू कनेक्शन हे बंद झालेलं आहे आणि ट्रान्सफर पण बंद झालेला आहे. त्यामुळं खूप अवघड झालेलं आहे त्यांना बाटला भेटणं आणि आम्ही तर भेटलेला बाटला त्यांना दिला. त्यामुळं आता 26 दिवसाच्या नंतरच आम्हाला तो नवीन बाटला भेटू शकतो. त्यामुळं आता खूपच अवघड परिस्थिती झालेली आहे. पण आता अशा अवघड परिस्थितीमध्ये आपण एकमेकांना सपोर्ट करणं हेच तर खरी मैत्री असते. त्यामुळं ना जे होईल ते होईल. मी तर आता आता सध्या तर एवढंच करू शकते की जो गॅस सिलेंडर आहे तो एकदम जपून वापरावा लागेल. जोपर्यंत म्हणजे आता कमीत कमी मला ना एक 8-10 दिवस काढावे लागतील अजून. पण बाटलाचं काही सांगता येत नाही. माझा बाटला कधीही संपू शकतो. त्यामुळं ना खूप टेन्शनमध्ये आलेलं आहे आता सध्या आम्ही सगळेजण. तर मग तेच आता जाऊन जरा त्यांना म्हणजे हे करते. ते खूप टेन्शनमध्ये आहे तर त्यांना थोडंसं बोलून समजूत काढते त्यांची. तर आता फ्रेंड्स हा ब्लॉग जो आहे तो छोटासा इथपर्यंतच मी शूट केला होता. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.